को मानते ही नहीं, मानते नहीं हो। सर्व माझ्या भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावनो, आजही आपल्या भारत देशामध्ये असे नालायक लोक राहतात जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशद्रोही समजतात, गद्दार समजतात आणि आजही कुठं ना कुठं त्यांच्या डोक्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विष पेरले गेलेले आहे। त्यांना इतकंही भान नाही की ज्या आया बहिणींना पहिले अधिकार नव्हते ते भारतीय संविधान आल्यानंतर आपल्या आया बहिणींना ते अधिकार मिळाले। पहिले महिला चूल आणि मुलीपर्यंत सीमित होत्या, पण आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा भागीदार आहे। पण आजही कुठं ना कुठं असे नालायक लोक आहेत जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खालच्या स्तरी समजतात, देशद्रोही समजतात, असे वेगवेगळ्या टिप्पणी करतात। पण अशा नालायक लोकांमुळेच दोन समाजामध्ये वादिवाद निर्माण होतो आणि अशा घटना आपल्या जास्त करून यूपी बिहारमध्ये बघायला मिळतात। पण अशा कुत्र्यांना कायद्याचा घोडा मिळाला पाहिजे आणि जे कोणी कुत्रे भारतीय संविधानाबद्दल व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी करत असेल यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा, बिहार राज्यामध्ये एक रिपोर्टर एका वृद्ध व्यक्तीला विचारतो का भारतीय संविधान हे तुम्ही मानत नाही का? त्या व्यक्तीचं कमेंट असते की मी भारतीय संविधान मानत नाही, मी भारतीय संविधानाला रोज शिवीगाळ करतो, मी डॉक्टर आंबेडकरांना देशद्रोही समजतो। अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा। ये नीच सोच के लोग हैं, नीच सोच के ये लोग समाज को आगे बढ़ाएं। आप संविधान को छोटा समझ रहे हैं। संविधान माने संविधान नहीं था तो क्या देश नहीं चलता था? आपने गाली दिया, जेल जाओ। जेल जाएंगे तुम कहे तो जाकर मैं रोज गाली देता। रोज भी गाली देते हैं? जी हाँ, संविधान को रोज गाली देते। मैंने अम्बेडकर को नहीं मानता। अम्बेडकर देशद्रोही था, बौद्ध धर्म ग्रहण किए थे, बुद्ध था, हिंदू नहीं था। अम्बेडकर हिंदू था ही नहीं। आप अपना उसको हिंदुओं का संविधान बनाने का। तर भावांनो, ह्या म्हाताराचा तुम्ही व्हिडिओ बघितला। हा म्हातारा बोलतोय मी बाबासाहेब आंबेडकरांना देशद्रोही मानतो आणि भारतीय संविधानाला मी शिवीगाळ करतो, माझ्यावर केस झाली तरी करा। बरोबर ना, मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण मी भारतीय संविधानाला मानत नाही, मी आंबेडकरांना देशद्रोही मानतो। पण याच्या अशा भाषणानंतर आपल्या बिहारच्या राज्यामध्ये फार एक चळवळ निर्माण झालेली आहे आणि या म्हातारा काही आपल्या आंबेडकरवादी समाज बांधवांना मिळतो व आपल्या एका आजींना मिळतो। त्या आजी याच्या कशा प्रकारे तोंड फोडतात ते एक वेळेस नक्कीच बघा। बाबा साहब को आदमी बताओ, सही गंदी गंदी गाली बक रहा है। ये बुढ़ौती में नहीं, ये छोटे बाबा साहब क्या कहे थे? संविधान को गाली बक, बाबा साहब कहे थे जब देश आजाद नहीं हुआ था। बाबा साहब गाली बक रहा है किसको? एक कौन गाली बक रहा है आप बताइए? बाबा साहब को संविधान महाभारत हुआ, बाबा साहब को ये कभी बंद कर जाएगा। बाबा साहब को गाली नहीं दी आपने। संविधान बाबा साहब को आपने गाली विधान को कहा, हमने बाजी करते हैं। बाबा साहब को नहीं मीडियाबाजी करते हैं। हाँ, समझ गए? आंखें मत दिखाओ, गाली नहीं वाली। हाँ, वही संविधान में तुम भी यहीं पे हो। किसको समझे? संविधान को मानो। मैं संविधान को मानता ही नहीं, मानते नहीं हो। ज्यादा देखो बुढ़ौती में हम तुमको भी हम वही कह रही हैं। क्या करोगे? वही तो मैं कह रही हूँ, कह रही हूँ। शब्द कह दिया तो उनका खेल खेलना, आप मुझसे मत खेल खेलना। आपने गाड़ी बकोगे, मुझसे मत खेल खेलना। नहीं, हम तुमको 2 मिनट नहीं लगेगा समझाने में। अगर तुम संविधान को गाड़ी बकोगे, बाबा साहब को गाड़ी बकोगे। तर बाबांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की का आजीने या म्हाताऱ्याला चांगला चोप दिलाय आणि आजही आपले काही आंबेडकरवादी स्वाभिमानी लोक यूपी बिहार राज्यामध्ये सुद्धा आहेत, बरोबर। आणि ते कधीही असा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा अपमान हे स्वीकार करणार नाही। अशा कुत्र्यांना घोडा लावल्याशिवाय आंबेडकर समाज व आंबेडकरवादी हे कधी शांत बसणार नाही। आता या म्हाताऱ्यावरती मी तर म्हणतो की बिहार पोलीस प्रशासनाने याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। कारण की हा भारतीय संविधानाबद्दल बोलतोय की मी भारतीय संविधान मानत नाही, तर याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, बरोबर ना। आणि असे कुत्रे जर तुमच्या आसपास असतील तर त्यांना कायद्याचा लाठी नक्कीच मिळाली पाहिजे आणि यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकदा तरी वाचून सांगितले पाहिजे। यावरती तुमचं काय व्यक्तिमत्व आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय हे कमेंट करणं मात्र विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय भीम आणि जय संविधान।